जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 192. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. प्रभुचरणी चित्तलय होण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यात्मसाधना. हा चित्तलय झाल्यानंतरच खरा उद्धार जीवाचा संभवतो असं संत सांगतात. हा उद्धार होत असताना ही जी चित्तलयाची प्रक्रिया आहे त्यामध्ये अनेक चढ उतार साधक आयुष्यामध्ये येत असतात. जीवाचा अहंकार आणि इतर षड्रिपू हे त्याला वरचेवर त्रास देतात, साधना पथावरून खाली ओढतात, पुन्हा त्या साधक स्थितीला आणतात. हे सर्व साधनसुद्धा मायेमध्येच घडत असल्यामुळे मायाधीशाची माया त्या जीवाला कमी अधिक प्रमाणामध्ये त्रास देत असते. मायाधीशाला घट्ट धरलं तरीसुद्धा अजून जीवाची श्रद्धा इतकी दृढ नसल्यामुळे कधीकधी ह्या साधक आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होतात. जोवर प्रापंचिक दैहिक अडचणी असतात त्याबाबत साधकाला फारशी तमा नसते, खरा जर तो साधक वृत्तीचा असेल तर. पण जेव्हा पारमार्थिक अडचणी निर्माण होतात त्यावेळेला आपलं मन जे भ्रमानं किंवा संशयानं कलुषित झालेलं असतं ते शुद्ध करण्यासाठी सद्गुरूंची योजना असते. आणि त्यावेळेला सद्गुरू त्या शिष्याला त्या डायलेमामधून बाहेर काढतात. हेच सद्गुरूंचं सर्वात मोठं कार्य असतं. कारण संशय संबंध साधनेला सुरुंग लावतो जणू. पण हे कितीही खरं असलं तरीसुद्धा नामस्मरण न सोडता या गोष्टी घडत राहिल्या, म्हणजेच चढ उतार घडत राहिले तर साधक पूर्णपणे त्या मार्गावरून भ्रष्ट होत नाही. म्हणून आमचे महाराज म्हणतात, संशय घ्यायला हरकत नाही, पण ते नाम सुरू ठेवून संशय घ्या, म्हणजे ते नामच त्या संशयांचं निराकरण एक दिवस करेल. नाम करेल म्हणजेच मी करेन असं ते म्हणतात, म्हणजेच सद्गुरू करतील, जे नामरूप आहेत आणि त्याही पलीकडे आहेत. त्यामुळे कोणत्याही स्तरातल्या भक्ताला ही अडचण भेडसावू शकते, मग ती कोणत्याही पातळीवरची असो. आपण खूप खालच्या पातळीवरून बघतो आहोत, पण इथे भरताला सुद्धा एक समोर मोठा यक्ष प्रश्न ज्याला म्हणता येईल असा समोर उभा ठाकलेला आहे की आता करायचं काय. गुरुदेव आणि रघुनाथ दोघांनी सांगितलं की तू जसं करशील, तू जसं सांगशील तसं मी करेन असं रघुनाथ म्हणाले. गुरुदेवसुद्धा माझ्या बाजूने आहेत, पण त्या दोघांनी त्याचा भार माझ्यावर घातला आहे की तू सांगशील ते मी करीन. त्यामुळे आता मी करू काय हे मोठं धर्मसंकट भरतापुढे उभं टाकलेलं आहे. कारण तो धर्मज्ञ आहे, त्यामुळे धर्माला सोडून, नीतीला सोडून काही सांगणं आणि ते सुद्धा आपल्या स्वामींच्या समोर हे त्याला शक्य नाही. पण प्रभूंना घेऊन गेल्याशिवाय अयोध्येची प्रजा सुखात नांदणार नाही, आणि जर तसं केलं नाही तर ते सुद्धा एक धर्माच्या विपरीतच होईल अशीही भावना हृदयात घर करू नये. त्यामुळे ह्या डायलेमामधून तिथे उपस्थित सर्वांना, मुख्यतः भरताला बाहेर काढण्यासाठी कोण आलंय तिथं हे आपण बघितलं तर भरताचे सासरे, प्रभू श्रीरामांचे सासरे महाराज जनक
तिथे आलेले आहेत, जवळ आलेले आहेत त्या जागेच्या चित्रकूटाच्या, आणि दूत ती बातमी घेऊन पुढे आलेले आहेत. तर दूत काय सांगतात, काय म्हणतात, त्यांची अवस्था, ह्याचं वर्णन सुरुवातीला तुलसीदास करतील, ते आपण बघूया. जेव्हा दूत आले तेव्हा आपण बघितलं की श्रीरामांचा मुनिवेश बघून त्यांना दुःख झालं, आणि वसिष्ठांनी दूतांना विचारलं की राजा जनक खुशाल आहेत ना, सकुशल आहेत ना. हे ऐकून सुनी सकुचाई नाई महिमा था, बोले चरबर जोरे हाथा, बुझ बराउर सादर साई, कुशल हे तू सो भयमु गोसाई. नाहित कोसल नाथ के साथ कुशल गई नाथ, मिथिला अवध विशेषते, जगु सब भयहु अनाथ. कसे दूत आहेत पाहते, प्रत्यक्ष जनकपुरीचे दूत आहेत नाही का, त्यामुळे ते श्रेष्ठ दूत म्हटलंय तुलसीदासांनी. मुनिश्रेष्ठांचं हे बोलणं ऐकून संकोचानं त्यांना पृथ्वीवर मस्तक टेकवून नमस्कार करत हात जोडून म्हणतायत, हे स्वामी, तुम्ही इतक्या आदरानं आम्हाला विचारलं, तर याचमुळे जनकांची खुशाली सिद्ध झाली. परंतु हे नाथ, सर्व क्षेम आणि कुशल तर कोसलनाथ दशरथ महाराजांसोबतच निघून गेलं. तसं बघितलं तर सर्व जगच अनाथ झालंय, पण विशेष करून मिथिला आणि अयोध्या अनाथ झाले आहेत. कसं आहे पहा, मिथिला आणि अयोध्या हा संबंध खूप प्राचीन आहे. आपल्याला वाटतं की सीतारामांच्या विवाहानंतर हा संबंध प्रस्थापित झाला. अर्थात तो त्यानंतर खूप दृढ झाला, पण खूप आधीपासून कोसल राज्य आणि मिथिला ह्यांचे अत्यंत मित्रत्वाचे संबंध आहेत. कोसल राजांनी अनेकदा मित्रत्वाच्या भावनेतून मिथिलेसाठी कोणत्याही संकटकाळी मदतीचा हात पुढे केलेला आहे. त्यामुळे मिथिलावासियांच्या मनात दशरथ महाराजांविषयी अत्यंत आदर आहे. त्यामुळे म्हणतायत, कोसलपति गति सुनि जन कोरा, भेसब लोक शोक बस बोरा, जेहि देखे तेहि समय बिदेहु, नामु सत्यस लागन केहू, रानी कुचाली सुनत नर पालहि, सूझन कछु जस मनि बिनु ब्यालहि, भरत राज रघुबर बनबासु, भा मिथिलेसहि हृदय हरासु, नृप बूझे बुझ बुध सचिव समाजु, कहु विचारि उचित काजु, समुझि अवध असमंजस दो, चलिय की रहियन कह कछु को, द्रुपहि धीर धरि हृदय विचारी, पठये अवध चतुर चरचारी, बूझी भरत सती भावु कुभाऊ, आए हु बेगिन होइल खाऊ, गए अवधचर भरत गति, बूझी देखि कर तूती, चले चित्रकूट ही भरतु, चार चले तिरहूती, दूतन आई भरत कई करनी, जनक समाज जथाबती मरनी, सुनि गुर परिजन सचिव महीपति, भेसब सोच स्नेह बिकल अति, धरि धीरजु करी भरत बड़ाई, लिए सुभट साहनी बोलाई, घरपुर देश राखी रखवारे,
हय गय रथ बहु जान सवारे, दुघरी साधी चले तत्काला, किए विश्रामुन मग महिपाला, भोरही आजुन हाय प्रयागा, चले जमुन उतरन सबुलागा, खबरी लेन हम पठये नाथा, तिन्ह कही असमही नाय उमाथा, साथ की रात छ सातक दीन्हे, मुनिबर तुरत बिदाचर कीन्हे. ते दूत सुद्धा कसे आहेत पहा, इतक्या व्यवस्थित रीतीनं, इतक्या प्रेमानं, आदरानं सर्व बातमी पोहोचवत आहेत. म्हणाले, अयोध्यापतींचा मृत्यू झाल्याचं ऐकल्यावर सर्व जनकपुरवासी अत्यंत शोकाकुल झाले, बावरून गेले एक प्रकारे. त्यावेळी विदेह सुद्धा किती सुंदर वर्णन केले पहा. जेही देखे तेही समय बिदेहू, नाम सत्य असं लागन केहू. कसे आहेत विदेहनाथ म्हणजेच महाराज जनक कसे आहेत? विदेही आहेत, देहबुद्धी रहित आहेत, ज्ञान शिरोमणी आहेत. पण त्यावेळेला जेव्हा ही बातमी आली दशरथांच्या मृत्यूची, तेव्हा विदेहींना सुद्धा शोकमग्न झालेलं ज्यांनी बघितलं त्यांच्यापैकी कुणालाही हे खरं वाटेना की त्यांचं नाव विदेह आहे. म्हणजे देहबुद्धी रहित असून सुद्धा प्रेम ही भावना कशी जिवंत असते ह्याचं हे उदाहरण आहे. सुरुवातीला तर आपण बघितलं की विदेहराज जनकांनी जेव्हा श्रीरामांना बघितलं सर्वप्रथम जनकपुरीमध्ये, तेव्हा जसं म्हटलं आहे की ते अनुरागी झाले, विराग टाकून अनुरागी बनले, नाही का. म्हणजेच असा अर्थ नसतो ज्ञानी असण्याचा की त्याच्या अंतरंगातल्या भावना शून्य झाल्यात. किंबहुना सर्व संत सांगतात, तुम्ही ज्ञानी आहात आणि जर शेजारचं मूल रडतंय आणि त्याला खायला नाही असं आहे आणि तरी सर्वजण एकच आहेत असं मानून त्या पोराला तुम्ही खायला दिलं नाही तर तुमच्या ज्ञानावर. म्हणजे जो खरा ज्ञानी असतो त्याच्याच हृदयामध्ये खरी करुणा असते. सर्व जीवांप्रती अनन्यसाधारण अशी करुणा असणं हे ज्ञानाचं प्रमुख लक्षण आहे असं सांगतात. त्यामुळे असा जो ज्ञानी आहे त्याला हे खूप सहज आहे. पण आमच्यासारख्यांना वाटतं ना की ज्ञान म्हणजे शुष्क असतं, खूप विपरीत भावना असते पहा. आता कसं आहे, भक्तिमार्गाशी जेव्हा तुलना केली जाते ज्ञानमार्गाची, त्यावेळेला असं म्हटलं जातं की भक्तिमार्ग हा जसा ओलाव्यानं भक्तीच्या ओथंबलेला आहे त्या मानानं ज्ञानमार्ग हा शुष्क आहे. कारण भक्तिमार्गाचं सगळं त्याचा पूर्ण होरा असतो तोच भावावर अवलंबून असतो. ज्ञानमार्गामध्ये तसं नसल्यामुळे असं म्हटलं जातं. पण जसं म्हटलं जातं सर्व मार्ग एकाच ठिकाणी येऊन थांबतात आणि ते म्हणजे प्रेम. जोवर दुसऱ्याबद्दल, मग तो कुठल्याही पंथाचा असो, मार्गाचा असो, दुसऱ्या गुरूंचा असो, दुसऱ्या देवाला मानणारा असो, दुसऱ्या भावनेनं साधन करणारा असो, त्याच्याबद्दल एक समदर्शित्व नाही तोपर्यंत आमची भावना शुद्ध म्हणता येत नाही. आणि ही शुद्धीच आम्हाला वसुधैव कुटुंबकम या भावनेपर्यंत घेऊन जाते, जो साधनेचा परमोत्कर्ष आहे म्हणतात संत. एकत्व म्हणजे काय तर सर्वजण एकच आहोत ही भावना म्हणजे जर एकत्व, तर केवळ तो वेगळं काही
काय म्हणतात त्याला, की वेगळं काही फॉलो करतोय म्हणून तो आमच्यापेक्षा परका, असं कसं म्हणता येईल. जिथं जात धर्म यांचं सुद्धा बंधन शिथिल होतं त्या एकत्व भावनेमध्ये, तिथे हा माझा, हा परका, हा संप्रदायवाद कुठून येऊ शकतो. त्यामुळे सर्व मार्ग त्या एकाच ठिकाणी येऊन टेकतात आणि ते म्हणजे प्रेम. तिथं सर्व मार्ग वेगवेगळे राहतच नाहीत, तिथं त्यांचं एकीकरण होतं. आणि हीच प्रेमावस्था महाराज जनकांसारख्या महानुभावांनी अनेक ठिकाणी दर्शवली आहे. रामदर्शनाच्या वेळी असेल, सीताविरहाच्या वेळी असेल, महाराज दशरथांच्या मृत्यूसमयी असेल, किंवा आता काही वेळानं जी त्यांची आपल्या लाडक्या लेकीशी भेट व्हायची त्यावेळी असेल, त्या प्रत्येक वेळी आपल्याला ज्ञानामधलं शुद्ध प्रेम महाराज जनकांनी दाखवलं आहे. त्यामुळे पुढे ते दूत वर्णन करतायत की राणी कैकेयीनं जे दुष्ट आचरण केलं ते ऐकून जनक राजांना त्यावेळी काही सुचेना, आणि त्यानंतर भरताला राज्य दिलं आणि रामचंद्रांना वनवास दिल्याचं ऐकून सुद्धा भा मिथिलेसही हृदय हरासू, खूप दुःख झालं त्यांच्या हृदयाला, मिथिलेश्वर जनक महाराजांच्या हृदयाला. त्यावेळी राजांनी सभेमधल्या विद्वानांना आणि मंत्रिमंडळाला विचारलं की आज या प्रसंगी काय करणं योग्य आहे. पहा बरं, महाराज जनक आहेत ते, पण प्रत्यक्ष ज्ञान शिरोमणी आहेत. ज्ञान मार्ग म्हणजे अक्षरशः असं म्हटलं जातं की तिथून खरा त्या ज्ञानमार्गाचा उद्गम आहे. असे महाराज जनकसुद्धा अशा प्रसंगामध्ये सल्लामसलत करतायत. म्हणजे मी सर्व ज्ञानी आहे हा भाव खऱ्या ज्ञानाच्या हृदयामध्ये कधीच असू शकत नाही. कारण इट्स अन ऑन गोईंग प्रोसेस असं म्हटलं जातं. अध्यात्म मार्ग हा ऑनगोईंग प्रोसेस आहे. पोचणं ह्याचा अर्थ ते एकत्व असलं तरीसुद्धा तो मार्ग चालत राहतो. इट कॅन नेव्हर एंड. त्यामुळे अशा लौकिक प्रसंगांमधून सुद्धा हे आम्हाला जनक महाराजांसारखे दाखवून देतात की ज्या वेळेला अडचण असेल त्यावेळेला आपण त्याचं निराकरण करण्यासाठी जे योग्य आहेत त्यांना विचारावं, त्यानुसार ती अडचण सोडवावी. आणि ज्या वेळेला त्यांनी विचारलं की काय करणं योग्य आहे, त्यावेळेला अयोध्येमधली स्थिती आणि मनामध्ये दोन्ही प्रकारानं गोंधळ झाल्याचं बघून तिथं जायचं की राहायचं याविषयी कुणी काही सांगेना. समुजी अवध असमंजस दो. आणि जेव्हा कुणीच स्वतःचं मत सांगेना तेव्हा विचार केला जनक महाराजांनी आणि 4 चतुर गुप्तचर अयोध्येला पाठवले. हे सगळं ते दूत सांगतायत बरं वसिष्ठांच्या समोर. आणि त्यांना सांगितलं काय, पहा तुम्ही श्रीरामांविषयी भरताचा भाव कसा आहे, बूझी भरत सती भाव कुभाव, भाव सद्भाव आहे का दुर्भाव आहे हे समजून घ्या आणि त्वरित परत या. पण कुणालाही तुमचा पत्ता लागू नये याबद्दल सावध राहा, असं जनक महाराजांनी सांगितलं बरं का. गुप्तचर अयोध्येला गेले, त्यांनी काय म्हटलंय पहा, भरत गती बूझी देखी करत होती. त्याचं वर्तन भरताचं, त्याची करणी बघितली आणि आता भरत चित्रकूटाला जायला निघतोय त्याच वेळी ते गुप्तचर मिथिला नगरीला परत निघाले. गुप्तचरांनी परत येऊन राजा जनकांच्या सभेमध्ये भरतानी जे काही केलं त्याचं जथामती वर्णन केलं. आणि ते ऐकून
गुरु शतानंद, कुटुंबीय, मंत्री, राजा जनक सर्वच जण काळजीमुळे आणि अत्यंत प्रेमानं व्याकुळ झाले बरं का. आणि मग राजर्षी जनकांनी भरताचं अत्यंत कौतुक केलं भर सभेमध्ये. मग योद्ध्यांना आणि घोड्याच्या पागेवरचे जे अधिकारी असतात त्यांना बोलावलं. घर नगर आणि तिथं मिथिला देशामध्ये रक्षक ठेवले आणि इतर सगळी वाहनं सज्ज करून मुहूर्त साधून ते तात्काळ निघालेत. किये विश्रामू न मग महिपाल, कुठेही वाटेत विश्रांती घेतलेली नाही जनक महाराजांनी मिथिलेहून निघाल्यानंतर. आज सकाळी प्रयागराजमध्ये स्नान करून ते निघाले आणि जेव्हा सर्व लोक यमुना पार करू लागले त्यावेळी आम्हाला ही बातमी आणण्यासाठी पाठवलं आहे, तुम्हाला सांगण्यासाठी असं सांगितलं दूतांनी. आणि पुन्हा एकदा भूमीवर मस्तक टेकवलं आणि महाराज जनकांना घेऊन येण्यासाठी मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी 6-7 भिल्लांना सोबत दिलं आणि त्या दूतांना त्वरित पाठवलं. आणि मग सुनत जनक आगवनु सब, हर्षेउ अवध समाजू, रघुनंदन ही सकोचु बड, सोच बिबस सुर राजू. जनकांचं आगमन झालंय हे ऐकून सर्व अयोध्यावासियांना जे तिथे आले होते त्यांना खूप आनंद झाला. रघुनंदन ही सकोच उबड, श्रीरामांना संकोच वाटू लागला. कारण जे जे काही घडलं होतं त्यानंतर जनक महाराजांच्या लाडक्या लेकीला आपल्यामुळे वनवास भोगावा लागतोय ही बोच कितीही नाही म्हटलं तरी रघुनंदनांच्या मनामध्ये होतीच. आणि त्यामुळे इथे म्हटलं आहे त्यांना मोठा संकोच वाटू लागला जेव्हा जनक महाराज येत आहेत हे कळलं. आणि दुसरीकडे प्रत्येकाच्या भावभावना वेगळ्या आहेत पहा. ज्याचं ज्याच्यामध्ये मन गुंतलं आहे त्याप्रमाणे त्याची ती भावना आहे. त्यामुळे म्हटलं आहे देवराज इंद्र मोठ्या काळजीत पडला, त्याच्या मागची काळजी सुटत नाही आहे पहा की काय होणार. त्यामुळे आणि दुसरीकडे बाकीच्या सर्वांचं मन काय म्हणतंय तर गरई गलानी कुटिल कैकेयी, काही कहई केही दूषणु देई, असमन आनी मुदित नर नारी, भयवु बहोरी रहब दिनचारी. कुटिल कैकेयी मनात पश्चात्तापानं पार थिजून गेली आहे. गरई गलानी, ग्लानीमुळे गळून गेली आहे कैकेयी माता. कुणाला सांगायचं, कुणाला दोष द्यायचा. तर दुसरीकडे नरनारी जे आहेत अयोध्येतले ते प्रसन्न झालेत की बरं झालं जनक महाराज आले इथे, त्यामुळे अजून 4 दिवस इथंच राहणं होईल रामसीतांच्या सहवासामध्ये, असा त्यांना आनंद झाला. अशा रीतीनं पुढे आता वर्णन करतायत. सर्व नगरवासियांच्या मनामध्ये कसं सुरू आहे पहा. एही प्रकार गत बासर सो, प्रातन हान लाग सबु को, करी मज्जनु पूजहि नर नारी, गणप गौरी त्रिपुरारी तमारी, रमा रमन पद बंदी बहोरी, बिनवही अंजुली अंचल जोरी, राजा राम जानकी रानी, आनंद अवधि अवध रजधानी, सुबस बसऊ फिरी सहित समाजा, भरत ही राम करहूँ जुब राजा, एहि सुख सुधा सींची सब काहू, देव देहु जग जीवन लाहू, गुर समाज भाईन सहित
राम राजपुर होऊ, अछत राम राजा अवध, मरिय माग सब कोऊ। सुनि स्नेहमय पुर जन बानी, निंदहि जोग बिरति मुनि ज्ञानी। एहि विधि नित्य करम करि पुरजन, राम ही करहि प्रणाम पुलकितन। ऊंच नीच मध्यम नर नारी, लहि दरसु निज निज अनुहारी। सावधान सबहि सन्मानहि, सकल सराहत कृपा निधानहि। लरिकाई ते रघुबर बानी, पालत नीति प्रीति पहिचानी। सील सकोच सिंधु रघुराऊ, सुमुख सुलोचन सरल सुभाऊ। कहत राम गुण गण अनुरागे, सब निज भाग सराहन लागे। हम सम पुण्य पुंज जग थोरे, जिन्हि राम जानत करि मोरे। प्रेम मगन तेहि समय सुनि, सब आवत मिथिलेसु। सहित सभा संभ्रम उठेऊ, रविकुल कमल दिनेसु। अजून 4 दिवस इथे राहायला मिळेल या आनंदामध्ये तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण स्नान करून गणेश, गौरी, महादेव आणि भगवान सूर्य यांची सर्वांनी पूजा केली आहे. त्यानंतर म्हटलंय, लक्ष्मीपती भगवान विष्णूंना, नारायणांच्या चरणांना वंदन करून, हात जोडून आणि पदर पसरून विनंती करतायत सर्व अयोध्या नगरवासी. काय तर श्रीरामच आमचे राजा होवोत आणि जानकी हीच आमची राणी होवो. राजधानी अयोध्या आनंदाची परिसीमा होवो आणि सर्व समाज सुखानं नांदो. श्रीराम भरताला युवराज पद देवोत. हे देवा, या आशा अमृताचं सिंचन करा आणि सर्वांना या जगामध्ये जगण्याचा लाभ द्या. गुरु, सर्व समाज आणि भावांसह श्रीरामांचं राज्य अयोध्येमध्ये असो आणि श्रीराम राजा असतानाच आम्हाला अयोध्येमध्ये मृत्यू येवो. सर्वजण अशी याचना भगवान नारायणांकडे करतायत बरं का. आणि म्हटलंय तुलसीदासांनी किती गोड पहा. सुनी स्नेहमय पुरजन बानी, निंदहि जोग बिरती मुनी ज्ञानी. अयोध्यावासियांची ती प्रेमळ वाणी ऐकून ज्ञानी मुनी सुद्धा आपल्या योग साधनेची आणि वैराग्याची निंदा करू लागले. म्हणजे तुच्छ वाटू लागलं त्यांना आपलं वैराग्य आणि योग साधना त्या अयोध्यावासियांच्या प्रेमापुढं. कारण ते प्रेम सरळपणातून आलेलं आहे, आपल्या राजा राणीच्या पदी निश्चल भक्तीतून आलेलं आहे, इतर कोणत्याही कामनेच्या त्यागातून आलेलं आहे. त्यामुळे असं म्हटलंय. आणि मग अशा रीतीनं आपलं नित्यकर्म आटोपून पुलकित होऊन श्रीरामांना प्रणाम करू लागले सर्व अयोध्यावासी. सर्व स्तरातले स्त्री पुरुष आपापल्या भावनेप्रमाणे श्रीरामांचं दर्शन घेऊ लागले. श्रीरामही सावधानतेनं, तत्परतेनं सर्वांना सन्मानित करत होते आणि सर्वजण कृपानिधान श्रीरामांची सराहना करत होते, प्रशंसा करत होते. लरिकाई ते रघुबर बानी, पालत नीती प्रीती पहिचानी. प्रेम ओळखून नीतीचं पालन करणं हा श्रीरामांचा लहानपणापासूनचा लरिकाई स्वभाव होता म्हटलंय. शील आणि भिडस्तपणाचा समुद्र असे जणू रघुनाथ आहेत. सर्वांना अनुकूल असे आहेत, सर्वांना कृपेनं आणि प्रेमदृष्टीनं बघणारे आहेत आणि सरळ स्वभावाचे आहेत.
त्यामुळे श्रीरामांचे गुण सांगताना सर्व लोक प्रेममग्न झालेत आणि म्हणतायत की आमच्यासारखी पुण्याची कमाई असणारे फारच थोडे आहेत या जगात, ज्यांनी प्रत्यक्ष श्रीरामांनी आपलं म्हणलंय असं म्हणून ते आपल्या भाग्याची प्रशंसा करू लागले. सर्व लोक प्रेममग्न झालेत आणि एवढ्यात मिथिलापती जनक तिथं येत आहेत हे ऐकताच सूर्यकुलरूपी कमलासाठी सूर्य असलेले श्रीरामचंद्र सभेसह अत्यंत आदरानं उठून उभे राहिलेत. पहा बरं. आणि आता भाई सचिव गुरपुर जन साथा आगे गवनु कीन्ह रघुनाथा गिरिबरु दीख जनक पति सबहि जबहि करि प्रणामूरथ त्यागे उतबही. श्री रघुनाथ सर्व बंधू मंत्री गुरु आणि पुरवासियांना घेऊन जनकाच्या स्वागतासाठी निघाले. जनकांनी इकडे गिरीबरुदीख कामदनाथ असा तो पर्वतश्रेष्ठ चित्रकूट बघितला तेव्हाच प्रणाम करून रथातून उतरले आणि पायी चालू लागले. काय आहे मनामध्ये तर राम दरस लालसा उछाहू पथ श्रमले सुकले सुनकाहू मन तह जह रघुबर बेदेही बिनु मन तन दुख सुख सुधि केही आवत जन कुचले ही भाती सहित समाज प्रेम मति माती आये निकट देखी अनुरागे सादर मिलन परस पर लागे लगे जनक मुनि जन पद बंदन ऋषिन्ह प्रणाम कीन्ह रघुनंदन भाईन्ह सहित राम मिली राजहि चले लवाई समेत समाजहि. जनक महाराजांच्या मनामध्ये श्रीरामांच्या दर्शनाची अत्यंतिक लालसा आहे आणि उत्साह आहे. त्यामुळे म्हटलंय त्यांना प्रवासाचा शीण कष्ट काही वाटतच नव्हते. मन तह जह रघुबर वैदेही, जिथं श्रीराम आणि जानकी आहेत तिथंच त्यांचं मन लागून राहिलं होतं, तिथंच त्यांचं चित्त निवास करत होतं. आणि त्यामुळे म्हटलंय केवढी मोठी गोष्ट सांगितली पहा तुलसीदासांनी. मनाविना शरीराच्या सुखदुःखाची जाणीव कोणाला असते. आमच्याकडून महाराजांना एक्झॅक्टली हे अभिप्रेत आहे. महाराज जे म्हणतात जाणीव नसली की सुखदुःख जाणवत नाही. सुखदुःखच नाही त्याची ही डेफिनेशन आहे की कुठे लागलंय जनक महाराजांचं मन. जर जिथे श्रीराम जानकी आहेत तिथं त्यांचं मन लागलंय. मागे आपण एकदा बघितलं तसं कुठं राहायचंय तुमच्या मनाला ती जागा अत्यंत काळजीपूर्वक ठरवावी आणि ती अशी जागा असावी जेणेकरून ते तिथून उचकटणार नाही. म्हणजे तिथून उठून अजून कुठंतरी लागेल असं होणार नाही अशी ती जागा असावी. म्हणजे मग शरीराचे सुखदुःख दोन्ही, कारण दोन्ही भोगच आहेत. सुखामध्ये आम्ही हुरळून जातो आणि दुःखामध्ये अत्यंत गर्भगळीत होतो. ह्या दोन्ही गोष्टी कुणामुळे होतात तर ह्या मनामुळे होतात. केवळ शरीराला दुःख आहे म्हणून दुःख होत नसतं. ते दुःख कोण रिसीव करतं तर मन रिसीव करतं. आणि जर मन शरीराकडं न लागता भगवंत चरणी लागलेलं असेल तर शरीराचं सुख आणि दुःख दोन्हीही ते तटस्थपणे बघू शकतं. हेच ज्याचं होतं त्याचा चित्तलय होतो. म्हणजे किंबहुना ही साधनेची उच्चतम पातळी आहे. किंबहुना हे होण्यासाठीच सर्व साधन आहे. त्यामुळे अशी अवस्था सहजपणे महाराज जनकांची अगदी स्वाभाविकपणे. त्यामुळे म्हणतायत अशा अवस्थेत जनक महाराज येत आहेत आणि सर्व मंडळींसोबत त्यांचीही बुद्धी प्रेमामध्ये गुंग होऊन गेली आहे.
आणि जवळ जसे जसे आले तसे सर्वांच्याच प्रेमाला भरता आलं आणि आदरानं एकमेकांना भेटू लागले. जनकसुद्धा महाराज वसिष्ठादी मुनींच्या चरणवंदना करू लागले आणि श्रीरामचंद्रांनी जनकपुरीच्या शतानंदादी सर्व ऋषीगणांना प्रणाम केला. त्यानंतर श्रीराम, पहा बरं, सुरुवातीला गुरुवंदना, कुठेही कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रीरामांनी शतानंदांचं वंदन केलं आहे, जनक महाराजांनी वसिष्ठांचं वंदन केलं आहे सुरुवातीला, आणि नंतर श्रीराम आपल्या भावांसह जनक महाराजांना भेटले आणि सर्वांना आश्रमाकडे घेऊन येऊ लागले. आश्रम सागर सांतरस पूरन पावन पाथू सेन मनहु करुणा सरित लिये जाहि रघुनाथू. कसा आहे श्रीरामांचा आश्रम? तर शांत रसाच्या पवित्र जलानं भरलेला समुद्र असावा. आहा, तसा श्रीरामांचा तो चित्रकूटाचा आश्रम आहे. आणि जनक महाराज, त्यांचा तो समाज जणू करुणा रसाची नदी आहे आणि ह्या शांत रसाच्या समुद्ररूपी आश्रमाला भेटायला जणू श्रीराम ह्या करुण रसाच्या नदीला घेऊन चाललेत. बोरती ज्ञान बिराग करारे बचन ससोक मिलत नदनारे सोच उसास समीर तरंगा धीरज तट तरुबर कर भंगा विषम विषाद तोरावती धारा भयभ्रम भवर अबर्त अपारा केवट बुध बुद्ध्या बड़ी नावा सकही न खेई एक नहीं आवा बनचर कोल की रात बिचारे थके बिलो की पथि कही हारे आश्रम उदधि मिली जब जाई मनहु उठे अम्बुधि अकुलाई सोक बिकल दो राज समाजा रहान ज्ञानुन धीर जुलाजा भूप रूप गुणशील सराही रोवही शोक सिंधु अवगाही अवगाही शोक समुद्र सोचही नारी नर व्याकुल महा दई दोष सकल सरोष बोलही बाम विधि कीन्हो कहा सुर सिद्ध तापस जोगी जन मुनि देखी दशा विदेह की तुलसी न समरथु को जो तरी सकई सरित स्नेह की किए अमित उपदेश जह तह लोगन मुनि बरन धीरजु धरिय नरेश कहेउ वसिष्ठ विदेह सन. कशी आहे ही करुणा नदी जनक महाराजांची आणि त्या समाजाची जनकपुरीच्या? तर त्याला असा पूर आलाय की ज्ञान वैराग्य रूपी तटांना तिनं बुडवून टाकलंय जणू. शोकपूर्ण बोलतायत सर्वजण. ते बोलणं म्हणजेच त्या करुणा नदीला मिळत असलेले नद्या आणि ओढे आहेत, कालवे आहेत, आणि दीर्घ चिंतायुक्त श्वास ह्या सर्व लोकांचे जणू हवेच्या झोतांनी त्या नद्यांवर उसळलेल्या लाटा आहेत. धैर्यरूपी किनारे ढासळत आहेत ह्या लोकांचे. मोठमोठे वृक्ष उपटून टाकावेत त्या मोठ्या वादळाने, तसे भयानक शोकाकुल आहेत हे सर्व लोक. तो शोक हाच त्या नदीतला प्रचंड असा प्रवाह आहे. भय भ्रम दाटलंय जे भोवरे आणि चक्र आहेत या नदीमधली. विद्वान नावाडी आहेत, विद्या हीच नौका आहे, पण
ते ती चालवूच शकत नाही आहेत, कारण अंदाजच येत नाही आहे की कुठं जायचं, कसं जायचं, ह्या दुःखातून बाहेर कसं पडायचं. वनात जे फिरतायत तेच बिचारे म्हटलंय कोल आणि किरात लोक हेच प्रवासी आहेत. त्यामुळे ती नदी करुणेची जी ओसंडून दुथडी भरून वाहती ती बघूनच मनातून खचलेत. आणि अशी ही करुणा नदी जेव्हा त्या आश्रम समुद्राला येऊन मिळाली तेव्हा तो समुद्रच त्या करुणा नदीमुळे उसळू लागला. पहा बरं, करुणेचं किती सामर्थ्य असतं, प्रेमाचं किती सामर्थ्य असतं. त्यामुळे म्हटलंय दोन्हीही राज समाज शोकाकुल झालेत. कुणाला ज्ञान आठवत नाही आहे, धैर्य राहिलेलं नाही की काही लाजही राहिलेली नाही. सर्वजण राजा दशरथ यांच्या रूप गुणशीलाची प्रशंसा करत रडतायत. शोक समुद्रातच जणू बुड्या मारतायत. चिंतेनं व्याकुळ झालेत, विधात्याला दोष देत आहेत, क्रोधानं म्हणतायत की प्रतिकूल दैवानं काय केलं हे. त्यामुळे तुलसीदास म्हणतात कोणीही सामर्थ्यशाली नाही, देव नाही, सिद्ध नाही, तपस्वी असोत, योगी, मुनिगण यांमध्ये कुणीही असा सामर्थ्यशाली नाही जो त्या प्रसंगी राजा विदेहाची ती दशा बघून प्रेमाची नदी पार करू शकेल. असे प्रेमानं व्याकुळ झालेत विदेहराज जनक. जिथे म्हटलंय श्रेष्ठ मुनींनी लोकांना त्यावेळेला विविध प्रकारचे उपदेश दिले आणि वसिष्ठांनी शेवटी विदेहराज जनकांना म्हटलं धीर धरा जनक महाराज, धीर धरा. त्यावेळी जनक महाराजांची काय स्थिती झाली आणि पुढे काय काय झालं, काय प्रसंग घडला, जनक महाराजांना सर्वांनी काय सांगितलं, सर्वांना जनक महाराजांनी काय सांगितलं, याचा अत्यंत सुंदर कथाभाग, प्रेम, ज्ञान, नीती, धर्म ह्यांनी युक्त असा कथाभाग यापुढे येईल. तो आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.